अरे फक्त घाटलला तर लगेच बिर्याणी जोनीने बनवली. घाटलला तर जोनीने बिर्याणी बनवली. गाईस मस्त आहे की बिर्याणी बनवलेली आहे. हा हा कोलबी ले रे. कोलबी दे रे कोलबी. हे देख कोलबी. हा काय बिर्याणी एवढी मालच टाकलं नुसता माल. ए मिनी बनवले. तुम्ही काय केलं? मिनी पण केलंय. कांदा टमाटर कापला सगळं कापलाय. हा गाईस याने पण थोडीशी केली मदत. थोडीशी एकदम थोडीशी. भांडा वांडा उचलला पेक्षा सगळा केलंय मिनी. भांडा उचलायचं काय? अरे मग मी उचललंय. चल गरम बोलतो उचलता येत नाही. काय पण बोलतो गाई येडी झालेली आहे. ती खुशी सण नाही होत तिला काय माहिती. चला आपण मम्मीला देऊया. हा चमचा पाहिजे का मम्मीला? चमचा? अरे हाताने खायला मजा आहे बिर्याणी. काय चमचाचा बोलत. माझा नको घेऊ व्हिडिओ. आणि काही स्कोप पण आता बिर्याणी नको घेऊ. हा मम्मीसाठी डिश आली आहे. अशा प्रकारे कोलबी इथे मला दिसलेली आहे. घ्या बाईट घ्या एक. चला कोलबी सकट बाईट घ्या. आम्ही कोलबी पक्की ओ कोलबी घ्या. कोलबी का नाही घ्यायची? थोडस तोडून घेणार होतो. कशाला? आम्ही अजून खाल्लेली नाहीये पण आम्हाला तोंडात पाणी सुटलं असं. जय गोले ते हर्षकिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप दिवसाच्या नंतर आपण ब्लॉग बनवत आहे. गाईज इथे बघा प्लेटर मागवलेलं आहे. रेसिपी काही नाही, आपण ऑनलाईन मागवलेलं आहे. सी प्लेटर. आणि आपण दुपारी बिर्याणी बनवलेली. सकाळी ब्लॉग बनवला नाही ना, तर आपण बिर्याणीच्या ह्याच्यामध्येच होतो ना ग. बिर्याणी कशी बनवली बघा. टोपावरती पण माझंच नाव लिहिलंय. तुझं नाव नाही. आणि गाईज बिर्याणी एवढी संपली. गाईस मी बनवली. भांडं जरी याचा नाव तरी मी बनवली. ए मी पण बनवली. गाईस मी बनवली. मी पण बनवले. गाईस ए टोप सगळं मी काढलंय. टोप काढायचं काय एवढं मोठं आहे. आणि मग भातवात पण निवडून निवडून सगळं तुला दिलाय. निवडून मग कोलबी पण मीच आणले ना. जर कोलबी आणली नसते मी नाही तर तू बिर्याणी कशी बनवतेस? टिश्यू पेपर तो वरतीच आहे कुठेतरी. अरे तो टिश्यू पेपर नाही, तो पुसाचा कपडा आहे. टिश्यू पेपर तू शोधा घ्यायला. तू कॉईल काढ. कॉईल पण नाही. कॉईल असं जरी चालला असता. अरे त्याच्यामध्ये टाकू का? काय होतं त्यात? अरे एक पुसाचा आहे कपडा. बॅम्बूचा. टिश्यू पेपर इथं कुठे टाकलेलं? मम्मीला विचार. मम्मीला मम्मी टिश्यू पेपर कुठं? तो वाटा पुसाचा आहे. ये सिग्नेचर खंबा आहे. पप्पाची अर्धी गटकली आहे. अजून पण लपवलेली असेल. इकडे ठेवलेली आहे. लपवलेला पण अजून वेगळ्या वेगळ्या जागांमध्ये असतात. हा अशी लपवलेली गाईस म्हणजे दिसून येणार नाही. अरे कशी दिसत माहिती. चला आपण याच्यानेच काम चालूया. काय इकडे बघा. इकडे आपण फ्राय होता नाहीत. गॅस जरा फास्ट करतो. आणि शिजून झालं आपलं. मी काढायच्या आधीच ते काढून टाकलं. सकाळी विचार करत होतो मी ब्लॉग बनवायचा, पण सकाळी आपण बिर्याणीच्याच गडबडीमध्ये होतो ना अख्ख्या.
म्हणून आपण काय ब्लॉग काढला नाही तेव्हा. गाईज इथं सीन झालेला आहे. काय विषय झाला जनी? विषय भरपूर हार्ड आहे. आम्ही जाऊन टीव्ही बघत कलर बसलो. बघा, कलर डिफरंट. आम्ही टीव्ही बघत बसलो. मेन माणूसच झाला हे करपला. असं काय नाही, करपला नाही, तो एकदम शिजलाय जास्त. पण तो तोच गाठ. मेन आहे. हे बघा गाईज, तो जास्त शिजला नाही, जास्त शिजलाय. समज तुम्हाला? तुम्हाला माझ्याकडे ट्राय करायचं असेल तर तुम्ही जाऊन पिक्चर बघत बसा आणि नंतर विसरून जा. लगेच हा कलर तुम्हाला भेटेल. ओके. अरे करपला भेंडी चव नाही येणार. आणि चव आली तर तर काय? दोन आणि नाही आली तर? दोन अंडर. नाही आली तर मग मागो परत. शट अप. डोकरे. शट अप. शट अप. शट अप. आता थांब इथेच थांबू आपण. हे पॉपकॉर्न राहिले. किती वाजले? 12 वाजता काय लागतं? टाइम लागतो चलाला. माझ्या हातात मम्मी आता आले बघ. झाला का? नाही झाला. एवढ्या वेळापासून कुठे होती? तिथे एक तंदूर बनवायला गेला. तंदूर बनवायला त्याला टाइम लागला, त्याच्याकडे कोळसाच नव्हता. तो कोळसा आणायला दुसऱ्या कॅफेला हा. गेला. मग तिथून तो कोळसा घेऊन आला. तर त्याच्यानंतर गाईज त्याने आता आम्ही तंदुरी आणायला गेलतो बाहेर. ला? तंदुरी आणायला गेलतो तर त्याकडे कोळसा नव्हता, बाहेरून आणला त्याने कोळसा. आणि असं त्यांची चुकी असलं तर त्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे ना हा आपल्याला. काहीच नाही दिला. निदान दुसऱ्या हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंट ड्रिंक तरी देतात आपल्याला. हा. वेलकम ड्रिंक देतात. तसं तुम्हाला काही दिलं नाही का? नाही दिला. आम्हाला आम्ही पाणी वेटिंग पण लिस्ट नाही वरती दिलं. होतो भेंडी. आम्ही वेटिंग वर बसलेलो. मागायचं ना त्यांना डायरेक्ट. चायनीज वाला असतो तुझे मागितलं असतं. तो चायनीज वाला नव्हता, कॅफे वाला होता. त्यांनी बाहेर चिकनच आहे का? हा चिकन. मच्छी आहे, मच्छी. चिकनचा पण आहे, फिशचा पण आहे, अख्खा प्लेटर आहे म्हणजे. शट अप. सी फूड आहे, सी फूड. सी फूड. हा तो काय सी फूडच प्लेटर आहे. चिकन नाही त्यात काहीच. म्हणजे चिकन पॉपकॉर्नच असतं ना, फिश पॉपकॉर्न आहे. फिश पॉपकॉर्न आहे. फिश एकामध्ये क्रॅब असेल, एक क्रॅब आहे, एक क्रॅब वाला असेल. तो क्रॅबलाच करपला. प्लेटर आणि काय? तोच करपवला एक ना. मग तोच करपवला ना. करपडाला टीव्ही बघायला गेली. टीव्ही बघत होतो आम्ही. मी बघायला गेली म्हणून तुम्ही पण बघायला गेली. ऊ. आणि बिर्याणी बघ केवढी बनवली छोनीने. दाखवला. बिर्याणी बनवली. शोधीने. बघितलं तुम्ही? मी बनवली बिर्याणी. अरे फक्त घाटलला तर लगेच बिर्याणी जोनीने बनवली. घाटलला ते जोनीने बिर्याणी बनवली. हे भेदभाव कसला? हे नाही. हट. कांदा बिंदा कापून ना हर्षनी दिला. कांदा कापून दिला, टमाटर कापून दिला. ग्रेव्हीचं अख्खं काम कोणचं आहे? माझं काम आहे. हा कांदा याने असंच कापला नसता. आमच्याकडे इक्विपमेंट आहे ना, म्हणून त्यांनी तो घेतला आणि असंच करून तिथे हॉलमध्ये बसून त्यांनी केला. अख्खा घाम मी इथंच घालवला. अरे पण त्याला पण मेहनत लागते. मेहनत. मग रडला बिचारा भरपूर आज. हा कांदा एकदम ओला होता. भरपूर रडला मी नाही रडलो, तू रडत होती उलटा. कांदा कापताना. काय तिथे बघा हे पण फुटायला लागलं. हे फुटायला नाही लागले, हे रंग बदलतायत. रंग व्हाईट अँड गोल्डन. पॉपकॉर्नचे किती फुटले. फुटलेच. याचे प्लेटर किती महाग भेटतात बघितलं तुम्ही हा कॅफे मध्ये. महागच भेटणार सगळा. हेच गाईस तळून देतात आपल्याला. कॉम्बो. आणि त्याच्यावर मेयोनीज देतात आणि चिली ऑइल देतात आणि 1 मोर सोया सॉस. बस. कॉम्बो टाकून देतात आपल्याला. ते लोक हा, पण सांगतात आपल्या इकडचे चिली सॉस कधीच देणार नाही. ते कल्याण साइड, मुंबई कल्याण साइड side ला, इकडे त्या नाही. साइडला देणार. चिली सॉस काय लागतो गाईस. रामियन. रामेनची पण तोडच नाही करू शकत. काहीच सगळं आपला आता रेडी झालेलं आहे. हा हो. या, बिर्याणी सगळ्यांनी या आपली. खायला. बिर्याणी मस्त रेडीच आहे आणि आपला स्टार्टर पण. आणि याच्यासाठी आपल्याला टाइम लागलेला. जाम स्पायसी. चटणी. पैसे चला स्टार्ट करू आपण. खाण्या की बाई फुल चाकणाच आहे, फुल चाकणा. हा याच्यावर बघ कोक पाहिजे. कोक अजून कोक येणार आहे. गाईज फक्त आता किती मिनिटं राहिले? 7 मिनिटं राहिलेत यांच्याकडे. 7 मिनिटामध्ये याला सगळं खायचं आहे. आता यांचा काय उपास लागणार आहे आता. सोमवार माझा काय, फास्ट माझा काहीच नाही विषय.
माझा पण काहीच नाही विषय. नाही आला सोमवार बसा आता मम्मीच राहिली मम्मीला 7 मिनिटात खायचंय. माझा खाना इथं हे बाई हे सगळं खा, ये खा ये खा ये खा, हे सगळं खा. ते बिर्याणी सोडून टाक आणि हे खा. बिर्याणी सोडून टाकू. हा खा. स्टार्टर खा ना, स्टार्टर मग मजा येतं ना. चिकन ये मच्छी आहे. मच्छीच आहे, Let's see. Guys, जाम मस्त लागतं. कसं आहे बघू आता, आपण पण बघू कसं लागतं. मच्छी एकदम. गाई बघा मच्छीच आहे. काय चोनी मस्त ना. अख्खा भाव आहे आतमध्ये. अख्खा बाव आहे आणि मेन काठी नाहीत ना, बॉनलेस आहे. एक काटा नाही. एक काटा नाही. मस्त आहे, जाम भारी आहे. जर तुम्हाला पण प्लेटर मागवायचं तर मागवा. आणि स्पॉन्सर नाही घे ना, आपली कंपनी काय असेल उघडली तर स्पॉन्सर आपण करू. मग फ्री मध्ये सगळ्यांना हा फ्री मध्ये जेवढ्या तेवढ्या फ्री मध्ये कंपनी असली तर स्माईल देतात. सोनी पण कंपनी उघडेल. बिलकुल देऊन देणार नाही. देऊ आपण देऊ ना काय. आपल्या युट्यूबचे जेवढे फॅमिली आहे हा युट्यूबच्या सगळ्या फॅमिलीला आपण देऊया. हा पण ते सबस्क्राईब असेल आमचं तरच. ज्याच्या मोबाईल मध्ये सबस्क्राईब असेल त्याच्या मोबाईल त्याला. विनाकारण मी कोणाला देणार नाही. हा अरे मम्मी 7 मिनिटं 6 मिनिटं आकेल मम्मी का पटापट. मम्मीचं एक तर जेवण ना एकदम स्लो असतं. समज ना कोण बोलायला आला ना, लग्न हल्दीच्या टायमाला ना मम्मीशी कोण बोलायला आला ना, हा तू कशी आहेस ग काय आहे? मग मम्मी हा हा चांगले Guys, कोकाला. कोकाला मग मम्मी मग काय करतं एकदम हँग होऊन जातं. कोकाला गाईज. ऑर्डर आली आपली. आपल्याला टिटवाल्यामध्ये ब्लिंकिट पण ओपन झाला, झेप्टो पण ओपन झालेला आहे, फ्लिपकार्ट पण ओपन झालेला आहे. सगळाच ओपन आपला आता टिटवाल्यामध्ये होतोय. हायवे पण झाला ना. ये जोनी हा डाएट कुक आहे 12च्या नंतर बी. आता सगळा खाऊन घे मम्मी पटापट का. तू बघत बसले का नाही लवकर. काय मला जाणार. गाईज इथे बघा, याच्यामध्ये क्रॅब आहे, चिंबोरी आहे, याच्यात अख्खा चिंबोरीचा भाव आहे. तेव्हा चिंबोरीचा हे पण दिलं, पाया पण दिला तो. त्याच्या आतमध्ये तो हा मस्त आहे. जाम भारी ना. अशी वस्तू यायला पाहिजेत जास्त, म्हणजे फ्रोझन मध्ये, म्हणजे टेस्टी पण आहे आणि काहीतरी युनिक आहे. गाईज मम्मीचा उपास चालू झालेला आहे आता मम्मी आता कोकच पित. 12 वाजले. 12 वाजलं. स्टॉप केला का? सोनी आपल्या 12 वाजलं. 12 वाजले माझ्या. चल खायचं अजून बाकी. पण मस्त वाटतं भेंडी. हा खरंच लाइटिंग वाईट ना हा. याच्यासारखी येते, कसं की रेस्टॉरंट सारखी येते. कॅफे रेस्टॉरंट. असं वाटतं बाहेर आहे आपण. हा लाईफ मध्ये सगळ्यांनी एन्जॉय करायला पाहिजे. हा नंतर काय होईल काय पाहिजे. हा वन लाईफ बेबी. हा म्हणून सगळा तुम्ही एन्जॉय करा. डाएट वाईट काही करायची नाही भेंडी, काहीच नाही होत डाएट वाईट करून. हे सगळा मोह माया आहे. हा डाएट करायची हा. आज फक्त हे आपलं कसं श्रावण लागणार आहे हा. म्हणून श्रावण मध्ये नाही खाऊ शकत ना. श्रावण मध्ये नाही खाऊ शकत म्हणून आपण खायचा. आणि diet- असं काय डाएट वाईट बघायचं रे, स्ट्रेस वेस काय घ्यायचं रे. एक्सरसाइज करायची आहे आणि डाईट पण करायची आहे. आणि नाही ती करायला guys. सुरुवात केली आहे तिने. तू पण करायचंय. हा ते श्रावणच्या नंतर आपण बघू ना, करू ना. श्रावणच्या नंतर नाही, आता झालं, आता श्रावण तर लागलं नाही. एकच दिवस आहे फक्त आता नंतर. तुझे काय बोलतेस डाएट वरती तुझं काय म्हणणे. कालपासून माझी डाईट सत्यानाशी झालेली आहे. डाएट करत होती गाईज. ते काळजाला लागतो ना डाएट जेव्हा करतो माणूस आणि वर्कआउट करतो, ते आता समजणार.
दुसऱ्या दिवशी समजेल. आता नाही समजणार तो हा, दुसऱ्या दिवशी जे म्हणजे स्ट्रेंथ वेन सगळा सपोजायला वेळी सोडलेला आहे जसा तो काल मी राईस खाल्लेला आहे ना, तो अजून खातेच आहे मी राईस. काय नाही, चल जाऊन दे, चल चिल कर, समजून जातो मी. चिल कर, चिल कर. एका दिवसामध्ये काय नाही होत, हा. पण नंतर रेग्युलर चालू होतं. काय नाही होत, काहीच खावा, काय नाही, सगळं एक साथ खायचा मस्त की एक अनुभव घ्यायचा मस्त की ना, असं काय एक्सपिरियन्स एक मस्त घ्यायचा. एका दिवशी काहीतरी जरा डाएट पण करायचं जसं काय नाही, पण तुम्ही बोलणार का डाएटच करणार, काही खाणार नाही, एक वार संडेचा दिवस तेव्हा खायचा, पण दबाके एवढं खायचा. गायज रात्री जास्त टाइम झाला मग ब्लॉग एंड केला नाही. आता सकाळ झाले म्हणून मी विचार केला का सकाळी ब्लॉग एंड करतो. तर गायज आता मी ब्लॉग एंड करतो आणि पुढच्या ब्लॉगसाठी तुम्ही चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत बाय बाय. गाईज या सीन साठी मी किती टेक घेतले मी तुम्हाला काय सांगू. ही नुसती मला हसवाचा प्रयत्न करतो ते खरं बोल ना, लय हसवाचा प्रयत्न. काय येडी, गपचूप बस ना. अरे नुसते हसत, ब्लॉग एंड पण नाही करू देत.